शेवटचा प्रश्न विचारतो, जो मला थोडासा वेगळा वाटतोय, पण वाटतोय. एक सायकियाट्रिस्ट स्वतःचा मानसिक आरोग्य कसं सांभाळतो? ओके. थोडा वेगळा आहे. शेवटचा आहे म्हणून वेगळा घेतला. हजामाला केस कापायला कुठे जावं लागतं? दुसऱ्या हजामाकडे. सो चांगलंय. सायकियाट्रिस्ट किंवा एखादा सोशल इंटरव्हेन्शन करणारा किंवा हेल्थ ऍक्टिव्हिस्ट यांना पण प्रॉब्लेम असतात. सगळेच वेडे आहे आणि सगळे शहाणे आहेत. हे मगाचं वाक्य लागू पडतं इथं. ठीक आहे. आता आपण एक डायकोटॉमी केलेली आहे की ज्याने एखादा विशिष्ट रंगाचा कपडा घातला तो तसा असं साधू सारखा कपडा घातला तर साधू. पण साधूच्या भेसमध्ये बरेच गुन्हेगार पण फिरतात किंवा जे वरचेवर गुन्हेगार वाटतायत ते साधू पण आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्यासारखे प्युअर कोणीच नव्हते. ठीक आहे. ज्यांना चरित्रहीन म्हणून हिणवलं त्यांच्यासारखे प्युअर मुली आणि मुलं कोणी नव्हते. सो जसं दिसतं तसंच नसतं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सायकियाट्रिस्ट मानसिक आरोग्याला कसं सांभाळतो तसं आता याच्या मागे वेगवेगळे हे आहेत डेटा. कारण त्याला सगळंच माहिती आहे ना. म्हणजे माझा क्युरियोसिटी आहे की त्याला सगळंच माहिती आहे. हे काय घडते, हे काय घडते. पण असे आहेत का उदाहरण सायकियाट्रिस्ट मानसिक आरोग्याने त्रस्त आहेत? आता याच्या मागे मी एक डेटा सांगेल की सर्वात जास्त जर शारीरिक आजार आणि मानसिक आजार असतात तर ते हेल्थ प्रोफेशनलमध्ये कॉमन आहेत. जर वेगवेगळ्या प्रोफेशन्सची जर स्टडी झाली तर शारीरिकरित्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा मानसिकरित्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार मध्ये हायएस्ट लेवलवरती मेडिकल प्रोफेशनल आहेत. मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यासंबंधित स्ट्रीममध्ये काम करणारे. त्यातल्या त्यात डॉक्टर्समध्ये खूप प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्या डॉक्टरांच्या यादीमध्ये सायकियाट्रिस्टला पण भरपूर प्रॉब्लेम आहे असं पण बघितलेलं आहे. ठीक आहे. पण हे डेटा आहे. पण आता हे डेटा किती विश्वसनीय आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण की आपण याबद्दल इतकं उघडपणे बोलत आहोत, बाकी लोक उघडपणे बोलत पण नाहीये. बरोबर. ठीक आहे. बट ऍज अ सायकियाट्रिस्ट मी हे सांगेल की मी जितके पण सायकियाट्रिस्ट बघितले दे वर व्हेरी ओपन माइंडेड, दे वर व्हेरी नॉन जजमेंटल. मी सायकियाट्रिस्ट बनण्याचं कारणच हे होतं कारण की मी जेव्हा मिरजेला होता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजला, तेव्हा 3ऱ्या वर्षी जेव्हा मी सायकियाट्रीचं पहिलं लेक्चर ऐकलं तेव्हा मी या विषयाच्या प्रेमात पडलो आणि नंतर मी करणार तर सायकियाट्रीच करणार हे मी ठरवलं. सो मी डिप्लोमा सायकियाट्री केलं CIP रांचीमधून, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री रांचीमधून आणि नंतर मी या विषयातच MD BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे इथं केलं. सो सायकियाट्री हा विषय कुठेतरी तुम्हाला जीवन जगण्याची एक नवीन दिशा देतो. नॉर्मल आहे ॲबनॉर्मल आहे हा तर अत्यंत गौण विषय आहे. जीवन कसं जगायचं हे जेथपर्यंत समजत नाही. आता कसं आहे ना की जीवन जगणे कलाच आहे. आता समजा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, जेथपर्यंत तुम्हाला चालवता येत नाही तेथपर्यंत त्याची व्हॅल्यू काय? भंगार. बरोबर. जरी ती कितीही मोठी ब्रँडेड गाडी असू देत, तुम्हाला चालवता येत नाहीये तर त्याची व्हॅल्यू ही खटाराच आहे. बरोबर. सो जीवन जगणं सुद्धा एक कला आहे. कला ही आपल्याला भेटत नसते ऑटोमॅटिक. मी तुमची कला कधी चोरू शकत नाही किंवा विकत नाही घेऊ शकत किंवा ती एक असं मी एका विशिष्ट घराण्यामध्ये जन्माला आलेलो आहे म्हणून मला ती काही अशी भेटत पण नाही वारस हक्क म्हणून. कला ही शिकावी लागते, कमवावी लागते. जीवन जगणं सुद्धा एक कला आहे. सो कुठेतरी या विषयानं मला एक जीवन जगण्याची कला शिकवण्यामध्ये खूप मदत केली आणि मी तो विद्यार्थी शेवटपर्यंत राहील. येस, डेफिनेटली आय एम व्हेरी ब्लेस्ड टू हॅव अ सायकियाट्री ॲज अ करियर ऑप्शन.